नमस्कार. आपलं जग, आपलं समाज याला आकार नक्की कशामुळे मिळतो? आज आपण कार्ल मार्क्स नावाच्या एका मोठ्या विचारवंताच्या एका शक्तिशाली सिद्धांताचा शोध घेणार आहोत. त्यांच्या मते समाजाचा खरा चालक पैसा आहे, म्हणजेच अर्थव्यवस्था. चला तर मग, हा दृष्टिकोन नेमका काय आहे तेच आज आपण समजून घेऊया. कधी विचार केलाय का की आपला समाज जसा आहे तसाच का आहे? आपले कायदे, आपली संस्कृती, अगदी आपली कुटुंब व्यवस्था या सगळ्या गोष्टी अशाच का बनल्या आहेत? या सगळ्याच्या मागे एखादा कॉमन धागा आहे का? तर या मूलभूत प्रश्नावर कार्ल मार्क्स यांनी एक असं उत्तर दिलंय जे खूप प्रभावी आहे आणि तितकंच वादग्रस्त सुद्धा. आणि गंमत म्हणजे त्यावर आजही चर्चा होते. तर मार्क्सची मूळ कल्पना एकदम साधी आहे. ती म्हणजे इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था सगळ्यात आधी येते. त्यांनी एक थिअरी मांडली ज्याला इतिहासाची भौतिक संकल्पना म्हणतात. त्यानुसार जर एखाद्या समाजाची संस्कृती, कायदे किंवा राजकारण समजून घ्यायचं असेल ना, तर सर्वात आधी त्या समाजाची आर्थिक सिस्टीम कशी आहे ते बघावं लागेल. कारण बाकी सगळ्या गोष्टी या त्याच पायावर उभे असतात. आता ही कल्पना आणि सोपी करून सांगण्यासाठी मार्क्सने एक जबरदस्त मॉडेल वापरलं. ते म्हणजे समाजाचा पाया आणि त्यावर उभी असलेली इमारत. यालाच ते बेस आणि सुपरस्ट्रक्चर म्हणतात. चला बघूया हे नक्की आहे तरी काय. तर हा जो बेस आहे म्हणजे आर्थिक पाया, तो नक्की कशाने बनतो? यात मुख्यत्वे दोन गोष्टी येतात. पहिली म्हणजे उत्पादनाची साधनं. म्हणजे काय? तर कारखाने, मशिनरी, तंत्रज्ञान, कामगार, थोडक्यात वस्तू बनवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादनाचे संबंध. म्हणजे या सगळ्या साधनांची मालकी कोणाकडे आहे, समाजात त्यामुळे कोणते वर्ग तयार झाले आहेत, मालक कोण आणि मजूर कोण, हे सगळं यात येतं. हा जो खालचा भाग आहे ना, तोच आहे बेस किंवा आर्थिक पाया. यात आपल्याला कारखाने दिसतायत, कामगार दिसतायत. म्हणजे थोडक्यात काय, तर वस्तू कशा तयार होतात आणि या सगळ्या प्रोसेसवर कंट्रोल कोणाचा आहे, याच पायावर संपूर्ण समाजाची इमारत उभी असते, असं मार्क्सचं म्हणणे आहे. आणि ह्या पायावर काय उभा आहे? तर ती आहे वरची इमारत, ज्याला मार्क्स सुपरस्ट्रक्चर म्हणतो. आता यात काय काय येतं? तर समाजातल्या बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे आपली संस्कृती, राजकारण, धर्म, शिक्षण पद्धती, कुटुंब, मीडिया, सगळं काही. आणि मार्क्सच्या मते या वरच्या इमारतीचा म्हणजे सुपरस्ट्रक्चरचा आकार कसा असेल हे पूर्णपणे खालच्या आर्थिक पायावर म्हणजे बेसवर अवलंबून असतं. इतकंच नाही तर ह्या सुपरस्ट्रक्चरचं मुख्य कामच असतं त्या खालच्या बेसला मजबूत ठेवणं, त्याला टिकवून धरणं. हे अजून सोपं करून समजून घेऊ. बघा, सुपरस्ट्रक्चरमधल्या ज्या संस्था आहेत, समजा शिक्षण व्यवस्था किंवा मीडिया, मार्क्सच्या मते त्या काय करतात? तर त्या शासक वर्गाच्या म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, जे भांडवलदार आहेत, त्यांच्या फायद्याचं रक्षण करतात. कसं? तर एक प्रकारचं वैचारिक नियंत्रण ठेवून. म्हणजे शाळेत असेच विचार शिकवले जातात जे त्या सिस्टमला सूट होतील. मीडियामध्ये अशा गोष्टींना जागा दिली जात नाही ज्यामुळे मालक वर्गाला धोका निर्माण होईल. आणि या सगळ्यातून काय होतं? तर मालक वर्गाची जी सत्ता आहे ती आपल्याला नैसर्गिक आणि अगदी योग्य वाटू लागते. ठीक आहे, तर बेस आणि सुपरस्ट्रक्चर हे झालं समाजाचे एक स्थिर चित्र. पण समाज तर बदलत असतो, हो ना? मग हा बदल कसा होतो? इतिहासात क्रांती का होते? तर मार्क्सच्या मते या बदलामागे एकच प्रचंड मोठी शक्ती काम करते, आणि ती म्हणजे वर्गसंघर्ष. हा वर्गसंघर्ष येतो कुठून? तर त्या आर्थिक बेसमधूनच. प्रत्येक आर्थिक व्यवस्थेमुळे समाजात साधारणपणे दोन मोठे गट तयार होतात. एक गट असतो मालमत्ताधारकांचा, म्हणजे ज्यांच्याकडे कारखाने, जमिनी, पैसा आहे. हा गट खूप लहान असतो, म्हणजे अल्पसंख्याक. आणि दुसरा गट असतो बहुसंख्याकांचा, ज्यांच्याकडे स्वतःची मालमत्ता नसते. ते फक्त आपली मेहनत, आपलं श्रम विकून जगू शकतात. साहजिकच या दोन वर्गांमध्ये नेहमी एक तणाव असतो, एक संघर्ष असतो. एक असतो शोषक आणि दुसरा असतो शोषित. आणि हेच मार्क्सच्या संपूर्ण विचारांचं केंद्र आहे. त्यांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे, आजपर्यंतचा सर्व मानवी समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे काय? तर त्यांच्या मते हा संघर्ष काहीतरी निगेटिव्ह गोष्ट नाहीये, तर इतिहासाला पुढे ढकलणारा एक इंजिन आहे. बरं, मग ह्याच वर्गसंघर्षाचा चष्म्यातून मार्क्सने इतिहासाकडे पाहिलं. आणि त्यांना असं दिसलं की इतिहास म्हणजे काही सरळसोट गोष्ट नाही, तर तो वेगवेगळ्या टप्प्यांमधून पुढे गेलाय. आणि प्रत्येक टप्पा हा एका विशिष्ट आर्थिक सिस्टमने आणि त्यातील वर्गसंघर्षाने ओळखला जातो. सुरुवात झाली आदिम साम्यवादापासून, जिथे कुठलेच वर्ग नव्हते, सगळे समान होते. पण मग खाजगी मालमत्ता आली आणि तयार झाला प्राचीन समाज. इथे संघर्ष होता मालक आणि गुलाम यांच्यात. त्यानंतर आला सरंजामशाही समाज. इथे सरदार आणि भूदास यांच्यात संघर्ष पेटला. आणि मग आली आपली आजची व्यवस्था, भांडवलशाही समाज. इथे संघर्ष आहे भांडवलदार म्हणजे बुर्जुआ आणि कामगार म्हणजे प्रोलेतारियट यांच्यात.
इथे बघा, इतिहासाचा हा प्रवास किती स्पष्ट दिसतोय. प्रत्येक स्टेजमध्ये एक शासक वर्ग आहे आणि एक शोषित वर्ग. त्यांच्यातला संघर्ष वाढत जातो, जुनी व्यवस्था कोसळते आणि त्यातूनच एक नवी, जास्त प्रगत आर्थिक व्यवस्था जन्माला येते. उदाहरणच घ्यायचं झालं तर सरंजामशाहीतल्या सरदारांमधूनच तर पुढे भांडवलदार वर्ग तयार झाला. चला आता आपण थेट आधुनिक युगावर येऊया, भांडवलशाहीवर. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भांडवलशाहीबद्दल आपल्याला 2 अगदी वेगवेगळे दृष्टिकोन बघायला मिळतात. मार्क्सच्या नजरेतून भांडवलशाही कशी होती, तर त्यांच्या मते ही एक शोषण करणारी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था आहे. यात फक्त नफ्याचा विचार केला जातो, जो अतार्किक आहे. भांडवलदार स्वतः काहीही तयार करत नाहीत, पण कामगारांनी जी मूल्य तयार केलंय ते स्वतःकडे घेतात. आणि यामुळे होतं काय, तर कामगार स्वतःच्या कामापासूनच तुटतो. त्याला त्या कामात काहीच आपुलकी वाटत नाही. पण जसं मी म्हटलं, यावर सगळ्यांचं एकमत नाही. इथे मार्क्सच्या विचारांची तुलना मॅक्स वेबर नावाच्या आणखी एका मोठ्या विचारवंताशी केलीये. बघा, जिथे मार्क्स म्हणतात की भांडवलशाही ही शोषण करणारी आणि अतार्किक व्यवस्था आहे, तिथे वेबर काय म्हणतात? ते म्हणतात की नाही, ही व्यवस्था शिस्तबद्ध, कष्ट आणि हुशारीने केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आहे. म्हणजे 2 टोकं आहेत. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं? हे सगळं समजून घेणं आजच्या काळात का महत्वाचं आहे? मार्क्सच्या सिद्धांताचा सगळ्यात मोठा टेकअवे हाच आहे की जर आपल्याला कुठल्याही समाजाला समजून घ्यायचं असेल, तिथली संस्कृती, तिथले कायदे, तिथली सत्ता, हे सगळं समजून घ्यायचं असेल, तर त्याची चावी त्या समाजाच्या आर्थिक रचनेत दडलेली आहे. राजकारण असो किंवा आपलं कौटुंबिक आयुष्य, सगळ्याची मुळं अर्थव्यवस्थेतच आहेत. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आपला आजचा आधुनिक आर्थिक बेस, जो टेक्नॉलॉजीवर आणि ग्लोबल मार्केटवर उभा आहे, तो आपण रोज अनुभवत असलेल्या जगाला कसा आकार देतोय? आपल्या विचारांवर, आपल्या नात्यांवर त्याचा काय परिणाम होतोय? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?